नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांना आता एकाच दिवशी बँक खात्यात 4,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। यासाठी आता तारीख देखील निश्चित करण्यात आली असून गावनिहाय पात्र यादी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या लाभामध्ये राज्यभरातून सुमारे 95 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेदरम्यान रकमेचा लाभ थेट बँक खात्यात देण्यात येणार आहे। यासाठी राज्यातील सर्व जिल्हे व तालुके व महसूल मंडळातून शेतकऱ्यांच्या यादी जारी करण्यात आल्या आहेत। सदरील योजनेची लाभार्थी यादी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। सदरील अभियानांतर्गत जे शेतकरी लाभार्थी असून या लाभापासून वंचित आहे, ज्या शेतकऱ्यांचे लँडसेलिंग अपडेट किंवा ज्या शेतकऱ्यांची KYC पेंडिंग आहे व आधार कार्डला बँक खाते लिंक नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना 21 फेब्रुवारी 2024पर्यंत सर्व गोष्टी अपडेट करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। हे अपडेट करण्यासाठी सर्व महसूल मंडळांना आदेश देण्यात आले असून त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा एकदा अपडेट करण्याचे काम सुरू आहे। यासाठी 21 फेब्रुवारी 2024ची अंतिम मुदत असणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका दिवशी PM किसान सन्मान योजनेचा 16वा हप्ता व त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता असे 4,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना सदरील योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नसल्यास तुम्ही मोफत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज करू शकणार आहात। PM किसान योजनेच्या पूर्वीच्या असणाऱ्या अटीमधून 2 अटीची आता शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे। या अटीमधून सूट देण्यात असल्याने आता PM किसान योजनेचे लाभार्थी यादीमध्ये शेतकऱ्यांची नावे वाढणार आहेत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। DBTद्वारे शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक व अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती सविस्तर वाचायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला जर या योजनेची लाभार्थी यादी बघायची असेल तर ही सुद्धा त्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।